नमस्कार प्रेक्षकांनो. तर जोडी गाठ गया मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता या सगळ्यामध्ये सावी धैर्यला बोलते, धैर्य तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता आपण आपलं नवीन जग चालू करूयात. म्हणजेच आपलं आयुष्य ते आता शून्यातूनच उभं करायचं आणि तसंही आपण आपल्या नवीन जगामध्ये छोट्याशा जगामध्ये खूप आनंदी राहायचं. त्यावर धैर्य बोलतो, एक मिनिट सावी, माझ्याकडे ना एक उपाय आहे. त्यावर ती बोलते, हां सांगा की. तितक्यातच तिथे आता तो बोलतो की मला असं वाटतं की सध्या तरी आपल्याकडे एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे तू माझ्या आयुष्यातून निघून जाणं आणि मग मी बघतो माझं काय ते. आता असं म्हटल्यानंतर सावी बोलते, धैर्य तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलतायत ते? आता हा भाग तर इथे संपतो, तुम्ही पूर्ण भाग बघा, तुम्हाला कळेल की नेमकं काय झालं आणि काय नाही. इकडे दामिनी आता या सगळ्यामध्ये त्याला आपल्यावर विश्वास नाही म्हणून ती मनातल्या मनात त्याच्याबद्दल खार खात असते. तर इकडे आता भास्कर आणि विलास हे धैर्यला बोलतात, धैर्य तू काय करतोय, तुला कळतंय का तुझं तरी? आता या सगळ्यामध्ये ते दोघंही बोलतात की तू या पोरीसाठी आपल्या आईला अविश्वास दाखवतोय आणि तू चाललायस, तुला काही लाज लज्जा वाटते की नाही? आता असं म्हटल्यानंतर लगेच धैर्य बोलतो, तुम्ही दोघं आणि मला अडवणार? ठीक आहे, अडवून दाखवा. तुम्हा दोघांना नाही हरवणार तर नावाचं धैर्य नाही. आणि असं म्हणून दोघांनाही तो उरून पुरत असतो. पण तितक्यात दामिनी बोलते, थांबा. आणि ती आता किचनमधून असं ओढत असते. त्यावर लगेच तिथे आता या सगळ्यामध्ये भास्कर बोलतो, आई बघ ना, हा बिलकुल ऐकतच नाहीये. त्यावर लगेच दामिनी बोलते, एक मिनिट, जरा शांत हो. धैर्य मला एक सांग, तुला खरंच या पोरीसोबत जायचं आहे आणि तुला माझ्यावर अजिबात विश्वास नाही आहे, हे खरं आहे ना? तर तो बोलतो, आई तू विश्वास ठेवण्यासारखं काय ठेवलंय काय गं? आणि तसंही तू एक नंबरची राक्षस आहे बाई, राक्षस, आणि तुझ्यासोबत कसं राहायचं आम्ही? आता असं म्हटल्यानंतर लगेच तिथे आता दामिनी बोलते, ते सगळं ठीक आहे, पण आता मला एक सांग, जर तुला माझ्यावर विश्वास नसेल ना तर आता तुला या घरातून तुझी ओळख, तुझी पाळख सगळं काही विसरून जावं लागेल. आणि तसंही तुला काय वाटतंय, तुझ्या बापानं काही केलं होतं? अरे तुझ्या बापानं फक्त या सगळ्यामध्ये चांगुलपणा दाखवला, पण त्याच्या हाताशी काही नाही आलं आणि म्हणून मग मी हे सगळं साम्राज्य उभं केलं. सगळ्यांना तर वाटत होतं की बाप गेला म्हणजे हे साम्राज्य संपलं, पण मी स्वतः उभी झाले आणि मग हे साम्राज्य उभं केलं, तेव्हा कुठं तर काहीतरी झालं. त्यावर आता लगेच धैर्य बोलतो, आई हे बघ, तुझं तू मला काहीच सांगू नको, मला इतकंच माहिती आहे की तू पाप केलंय आणि त्या पापाची शिक्षा तुला भेटायलाच हवी. तर भास्कर आणि विलास बोलतात, अरे तुला कळतंय का, तू काय बोलतोयस? एवढं मोठं साम्राज्य उभं करायचं म्हटल्यावर काही ना काही पाप होणारच ना, आणि अशा फालतू गोष्टींसाठी तू कशाला चाललाय? त्यावर लगेच दामिनी बोलते, बस, तुला जायचंय ना जा, पण एक लक्षात ठेव, तुला सगळ्या मुजुमदारांचं नाव, थाट बाट सगळं इथे सोडून जावं लागेल. आणि मला माहितीये ही पोरगी काही जास्त दिवस राहणार नाहीये. ज्या दिवशी या पोरीने तुझ्यासोबत लग्न केलं ना त्याच दिवशी मला तुला या घरातून काढून द्यायचं होतं, पण तू कधी ना कधी सुधारशील असंच मला वाटलं होतं, पण नाही, तुला या पोरीवर खूप आंधळ प्रेम आहे ना, ठीक आहे, मग आता हिच्यासोबत राहा. आणि महत्वाचं म्हणजे ही पोरगी काही जास्त दिवस टिकणार नाहीये. जेव्हा कळेल ना की बाहेर पैसा नाही, घर नाही, पाणी नाही, तेव्हा आपच तुम्ही दोघेही या मुजुमदारांच्या घराच्या पायथ्याशी याल आणि तेव्हाच मी तुम्हाला आत घेणार. आता असं म्हटल्यानंतर लगेच धैर्य बोलतो, आई हे धमके तू आम्हाला देऊ नकोस. काय आहे ना, आम्ही या घरातून स्वतः निघून चाललोय आणि आम्हाला या पापांमध्ये नाही राहायचंय. त्यावर दामिनीचं हे वागणं पाहून लगेच इथे धैर्य आणि सावी बोलतात. तितक्यात सावी बोलते, एक मिनिट, फक्त आम्हाला या देवी आईचा आशीर्वाद हवाय आणि बाकी काहीच नाही. काय आहे ना दामिनी मॅडम, तुमच्यासारख्या पापी लोकांसोबत राहण्यामध्ये आम्हाला काही इंटरेस्ट नाही. त्यावर लगेच धैर्य सुद्धा बोलतो, होय आई, आणि तसंही तू मुजुमदारांना पापी बनवलंय ग, पण मुजुमदार कधीच पापी नव्हते, तुझ्यामुळे हे सगळं झालंय. आता असं म्हटल्यानंतर तिथे तिची चांगलीच खवळते. त्यावरती आता त्याच्या हातलं ब्रेसलेट, वॉच, त्याच्या गळ्यातला चांदीचा गोप सगळं काही काढून मागते. तितक्यातच सावी आता देवी आई जवळ जाते आणि आशीर्वाद मागत असते. देवी आई, आता आम्ही आमच्या पायावर उभं राहणार म्हटल्यावर आम्हाला तुझा आशीर्वाद असू दे. तितक्यातच छोटी देवी उचलते आणि सोबत घेते. आता या सगळ्यामध्ये लगेच तिथे धैर्य सुद्धा येतो आणि तो सुद्धा हात जोडतो. तितक्यातच दामिनी आता आतमधून एक भरणं भरून पाणी आणते आणि स्वतःच्या अंगावर ओतून घेते आणि बोलते, केली तुझ्या नावची शेवटची अंघोळ, आता तुझा आणि मुजुमदाराचा संबंध कायमचा संपलाय आणि तसंही तुझी लायकी नाहीये मुजुमदारांचं नाव जोडण्याची. त्यावर लगेच धैर्य बोलतो, आई एक सांगू, तुझी लायकी नाहीये मुजुमदारांचं नाव जोडायसाठी आणि तू हे आम्हाला शिकवू नकोस ग. काय आहे ना, आतापर्यंत मी खूप ऐकलं, पण कधीच मुजुमदारांनी मात्र कुणाच्याच पापासाठी हे सगळं काही भोगलंच नव्हतं आणि तू हे भोगायला लावतेस. अगं तुला काहीतरी वाटायला हवं ग. आता असं म्हणल्यानंतर ती बोलते, चल निघ आता माझ्या घरातून, मला अजिबात तू नकोयस इथे. आणि असं म्हणत असतो. तितक्यात तिथे ती भास्करला बोलते, भास्कर घे याला, काढ घराच्या बाहेर. इकडे आता ती सावीचा हात धरते तर भास्कर इकडे तिचा हात धरतो आणि ऑलरेडी तिथे मात्र विलासने बॅग आणून ठेवलेली असते आणि तिथे आता त्याचे दोघांचे कपडे असतात. ते पहिले तर बॅग फेकते आणि त्याच्यानंतर भास्कर हात त्याला ढकलतो, तो खाली जाऊन पडतो. तर इकडे आता दामिनी मागून येते आणि सावीला ढकलणार. तितक्यातच तो तिथे म्हणजे सावीला वाचवतो आणि धैर्य बोलतो,
सावी घाबरू नकोस. तितक्यातच दामिनीला हे सगळं मात्र नवलच वाटतं. त्यावर सावी लगेच बोलते, जरी तुम्हाला लागलं तर नाही ना. तितक्यात दामिनी बोलते, हे सगळा माजुरडेपणा आहे तो तिकडे जाऊन दाखवायचा, आम्हाला नाही. हे पुळकं पाण्याचं आम्हाला काही घेणं देणं नाहीये. तितक्यात तिथे धैर्य बोलतो, चाललोच आम्ही. आणि तसंही आई, तुला काय वाटलं होतं आम्ही खरंच तुझ्या घरात या राहू? अगं हे सगळं माहिती पडल्यानंतर ना मला अजिबात इच्छा होत नाहीये या घरात राहायची, पाय ठेवायची. आणि महत्त्वाचं म्हणजे आता आम्ही काहीही केलं ना तरी या घरात पाय ठेवणार नाही. जोपर्यंत सावीच्या पप्पांना न्याय मिळणार नाही ना तोपर्यंत मी या घरात पाय कधीच ठेवणार नाही. आता असं म्हटल्यानंतर लगेच तिथे ती बोलते, जा रे जा, खूप पाहिले तसे, आणि पाहते ना तुमच्या पुराव्यांना कितपर्यंत पुरवता येते ते. आता असं म्हटल्यानंतर त्या धैर्याला समजून गेलेलं असतं की ही बाई कशी आहे. तितक्यात तो बोलतो, ठीक आहे आई, जेव्हा मी पाय ठेवले या घरामध्ये तेव्हाच दाखवतो तुला काय होईल आणि काय नाही. आणि जेव्हा मी परत येईल ना तेव्हा या घरामध्ये पापांचं राज्य नसणार तर या घरामध्ये रामराज्य असणार, तेही पुण्याचं. आता असं म्हटल्यानंतर दामिनीला खूप मोठा धक्का बसतो. तर या सगळ्यामध्ये त्याने धमकीतून हात घेऊन सावीला घेऊन आलेला असतो. पण आता काय होणार आहे काय नाही आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटते मला नक्की कमेंटला कळवा. पण दामिनी मात्र खूप घाबरली आहे, कारण तिला माहिती आहे की धैर्य हा काहीही करू शकतो. तर भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत शुभरात्री. आणि आता चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा जेणेकरून लेटेस्ट आणि नवनवीन एपिसोड पाहायला मिळतील. शुभरात्री.